ॲक्च्युली ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदू. काचबिंदू हा असा आजार आहे की आपली ही नजर आहे ती हळूहळू चोरून नेते. आपल्याला हे काही कळतच नाही आहे. हे बऱ्याच वेळेला आपल्याला लास्ट स्टेजला गेल्यानंतर कळतं. आता ग्लॉकोमा म्हणजे काय, काचबिंदू म्हणजे काय? काचबिंदू हे दोन प्रकारचे असतात. एक असतो तो सायलेंट असतो, त्याला आम्ही ओपन अँगल ग्लॉकोमा म्हणतो, आणि एक असतो तो क्लोज अँगल ग्लॉकोमा. असं समजलं जातं की क्लोज अँगल ग्लॉकोमा हा चांगला मानला जातो, कारण आपल्याला साईन्स अँड सिम्पटम्स कळतात. ओपन अँगल ग्लॉकोमामध्ये आपल्याला हे काही कळत नाही. तर त्यासाठी काळजी काय करायची? एक म्हणजे घरी आईवडिलांना आपल्या जर काचबिंदूचं निदान झालं असेल तर वयाच्या 30-35 वर्षानंतर काचबिंदूची टेस्ट करून घ्यायची. म्हणजे डोळ्याचं इंट्राओक्युलर प्रेशर, ते नवीन आता इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत, म्हणजे फंडस फोटो आहेत, त्यामध्ये OCT म्हणून असतं, तो एक हे करायचा, आणि कॉर्नेचा थिकनेस, या 3 साधनाने आपल्याला काचबिंदू आहे किंवा नाही हे आपल्याला कळू शकतं.